mass and weight. Mass is the amount of matter present in the object. The SI unit of mass is kilogram, kg. Mass is a scalar quantity, its value is same everywhere. Okay, सो हे आपण याच्या आधीच्या सुद्धा काही इयत्तांमध्ये बघितलेले मास आणि वेट मध्ये काय डिफरन्स आहे ते आपण परत या ठिकाणी बघूया. मास इट इज अ अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किती द्रव्य सामावलेलं आहे, किती मॅटर एखाद्या ऑब्जेक्टमध्ये आहे, त्याचं एकूण मोजमाप म्हणजे त्या ऑब्जेक्टचं असलेलं मास आहे. द एसआय युनिट ऑफ मास इज किलोग्राम. इट इज अ स्केलार क्वांटिटी. याचं एसआय युनिट किलोग्राम आहे. ही स्केलार क्वांटिटी. इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. याची व्हॅल्यू ही सगळीकडे एकसारखी असते. आपण अर्थवरती असलो काय किंवा इतर कुठल्या प्लॅनेटवरती असलो काय, मास जे आहे हे कायम सेम राहणार आहे. त्याची व्हॅल्यू कधी बदलत नाही. इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंजेस इवन व्हेन वी गो टू अनदर प्लॅनेट. According to the Newton's first law, it is the measure of the inertia of an object. न्यूटनच्या पहिल्या जो काही नियम आहे त्याच्यानुसार इट इज अ मेजर ऑफ इनर्शिया. एखाद्या पदार्थाचा जो इनर्शिया आहे त्याचं मोजमाप. इनर्शिया म्हणजे मराठीत जडत्व. त्याचं जे मोजमाप आहे हे मोजमाप म्हणजेच त्या ठिकाणी असलेलं त्या ऑब्जेक्टचं मास आहे असं न्यूटन म्हणतो. हायर द मास हायर इज द इनर्शिया. मास जितकं जास्त असेल तेवढा त्याचा इनर्शिया, त्याचं जडत्व पण कसं असणार आहे, जास्त असणार आहे. मास नेवर बी झिरो. मास हे कधीही शून्य असू शकत नाही. ओके, म्हणजे मास इट इज अ अमाऊंट ऑफ मॅटर कंटेन इन अन ऑब्जेक्ट. इट्स एसआय युनिट इज किलोग्राम. इट इज अ स्केलार क्वांटिटी. इट डू नॉट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. इट इज द मेजर ऑफ इनर्शिया अँड इट नेवर बी झिरो. आणि हे कधीही शून्य असू शकत नाही. नाउ द वेट. The weight of the object is defined as the force with which the earth attracts the object. Weight काय? It is the force. हे एक force आहे, एक बल आहे with which the object with which the earth attract this object. Weight म्हणजे वजन जे आहे हे दुसरं तिसरं काही नसून हे एक बल आहे की ज्या बलाद्वारे पृथ्वी वस्तूंना स्वतःच्या केंद्रकाकडे खेचत असते. अर्थ अट्रॅक्ट दिस ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर. अर्थ त्या ऑब्जेक्टला त्याच्या केंद्रकाकडे खेचत असते. त्याला आपण वेट असं म्हणतो. द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइन्ड ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. द फोर्स एफ ऑन an object of mass m on the surface of the earth can be written using this equation. So weight w is equal to force f with which the earth attracts this object towards its center. So force f is equal to m into g. Okay, but small g is equal to gm divided by r square. Therefore force f is equal to gmm divided by r square. That is a gravitational force. Okay, म्हणजे या ठिकाणी वेट हे दुसरं तिसरं काही नसून हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच आहे की ज्या फोर्सद्वारे अर्थ जी आहे ती ऑब्जेक्टला स्वतःच्या केंद्रकाकडे काय करत असते, खेचून घेत असते. लक्षात आलं का तुमच्या? मास आणि वेट मधला फरक लक्षात घ्या. मास आणि वेट मध्ये म्हणजे बऱ्याचशा वेळेस आपण जर का आपण वजन किती आहे असं जर विचारलं तर आपण ते वजन न सांगता आपण मास सांगत असतो. एखाद्या वस्तूचं वस्तुमान किती आहे हे वस्तुमान म्हणजे त्याचं असलेलं मास झालं. तर त्याचं वेट किती आहे? इट इज द फोर्स. हा फोर्स आहे विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर. त्या फोर्सद्वारे पृथ्वी वस्तूंना स्वतःच्या केंद्रकाकडे काय करत असते, खेचून घेत असते, आकर्षून घेत असते. ओके, वेट बिईंग अ फोर्स इट्स एसआय युनिट इज न्यूटन. आता हा फोर्स आहे म्हणजे त्याचं एसआय युनिट न्यूटन आहे. ऑल्सो द वेट बिईंग अ फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. मास इट इज अ स्केलार क्वांटिटी. मास ही स्केलार क्वांटिटी. याला आपल्याला मॅग्निट्यूड आहे परंतु त्याला डायरेक्शन नाही आहे. वेट इज अ वेक्टर क्वांटिटी अँड इट्स डायरेक्शन इज टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. त्याची डायरेक्शन ही आपल्या अर्थकडे आहे, पृथ्वीकडे. ॲज द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर. द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस दो इट्स मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. मास प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट आहे बट वेट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. ॲज व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी. स्मॉल जीची जी व्हॅल्यू आहे जी आपण आत्ता याच्या आधीच्या तासामध्ये जे बघितलं की स्मॉल जीची व्हॅल्यू ही सतत बदलत असते, ती कमी जास्त होत असते. तर त्याच पद्धतीने वेट सुद्धा काय होणार आहे, कमी जास्त होत जाणार आहे. जर स्मॉल जीची व्हॅल्यू जर का झिरो असेल तर त्या ठिकाणचं वेट सुद्धा काय झालं, झिरो झालं. म्हणजे मास नेवर बी झिरो. मास कधीही शून्य असू शकत नाही बट वेट मे बी झिरो. वेट शून्य असू शकतं. ओके, नाऊ
Collectively, we use weight for both mass and weight and measure the weight in kilograms, which is the unit of mass. जनरली आपण मास आणि वेट ह्या दोन्ही टर्म जे ते एकाच अर्थाने वापरतो आणि वेटला सुद्धा किलोग्राम युनिट आपण लावून टाकतो. बट इन अ सायंटिफिक लँग्वेज व्हेन वी से दॅट राजीव्स वेट इज 75 kg, वी आर टॉकिंग अबाउट राजीव्स मास. म्हणजे जनरली तुम्ही वजन करून येता, तुमचं वजन किती असं जर विचारलं तुमचं वेट किती आहे तर तुम्ही सांगता तर 40 kg आहे, 50 kg आहे, 60 kg आहे. पण हे तुम्ही मास सांगत असता, तुमचं वेट नाही. What we mean is that Rajiv's weight is equal to the gravitational force on 75 kg mass. या 75 kg mass जे सांगितलेले त्याच्यावरती लावलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे त्याचं वेट येईल. ॲज Rajiv's mass is 75 kg, his weight on the earth, that is F is equal to m into g, 75 into 9.8, that is the 735 Newton. It is the weight of Rajiv. हे राजीवचं वेट आहे. इट इज अ राजीव्स वेट. Okay, 735 Newton is a Rajiv's weight and 75 kg it is Rajiv's mass. The weight of 1 kilogram is 1 into 9.8, that is a 9.8 Newton. Our weighing machine tell us the mass. The two scale balance in shop, compare two weights that is two masses. ते imbalance जे असतं की दोन याच्यामध्ये ते समतोल राखतं, ते त्याचं असणारं जे काही मास आहे ते मास बॅलन्स करतं. वेट नाही, वेट नाही बॅलन्स करत, मास बॅलन्स करतो. ओके, सो याच्यावरती आपल्याला डिफरन्सिएशन बिटवीन मास अँड वेट अशा प्रकारचं एक कन्सेप्ट याच्यावरती विचारलं जाईल. ठीक आहे. ओके, नेक्स्ट वर्ड. Use your brain power. Will your weight remain constant as you go above the surface of the earth? तुम्ही पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर वरती जर का गेले तर तुमचं जे वेट आहे ते वेट कॉन्स्टंट राहील का? आन्सर इज नो. वेट डझंट रिमेन्स कॉन्स्टंट ॲज द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी डझंट रिमेन कॉन्स्टंट. ॲज वी गो अबोव द सर्फेस ऑफ द अर्थ व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. जीची जी व्हॅल्यू आहे ती डिक्रीज होत जाते, कमी कमी होत जाते. त्याच्यामुळे जे वेट आहे ते वेटसुद्धा काय होत जाणार, कमी कमी होत जाणार. Suppose you are standing on a tall ladder. If your distance from the center of the earth is twice r, what will be your weight? जर तुमचं डिस्टन्स जर का ट्वाइस आर म्हणजे आपली अर्थची जी रेडियस आहे, तुम्ही अशा एका शिडीवरती उभे आहेत की जिथं आपल्या अर्थची रेडियस ही दुप्पट झालेली आहे. ते जस्ट इमॅजिन करायचं आहे तुम्हाला. सपोज यू आर standing on a tall ladder. If your distance from the center of the earth is twice r, दुप्पट झालं, अर्थच्या त्रिज्येच्या जर का दुप्पट झालं तर तुमचं वेट किती असेल? नाउ वी नो दॅट द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन दिस टू ऑब्जेक्ट. ॲज वेट इज नथिंग बट इट इज अ फोर्स, सो इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ऑब्जेक्ट. जर ते दुप्पट जर का रेडियस जर का झाली तर जे वेट आहे हे 1/4 होईल. ओके, सो इथं काही सॉल्ड एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला. तर हे एक्झाम्पल मला असं वाटतं की इथं आपण एक्झाम्पल सांगण्यापेक्षा आपण जेव्हा फिजिकली क्लासमध्ये आपण शिकू त्यावेळेस मी तुम्हाला हे एक्झाम्पल एक्सप्लेन करून सांगतो. हे थोडेसे आपल्याला सोडवावे लागतील. तेवढा पोर्शन थोडा आपण स्किप करू न्यूमेरिकलचा. न्यूमेरिकल जेव्हा फिजिकली आपले स्कूल सुरू होतील त्यावेळेस मी ते न्यूमेरिकल घेईन. ग्रॅव्हिटेशनल वेव्स. Waves are created on the surface of water when we drop a stone into it. Similarly, you must have seen the waves generated on a string when both its ends are held in a hand and it is shaken. दोन प्रकारच्या वेव्स जे तरंग आहेत हे आपण मागच्या वर्षी साऊंड चॅप्टर शिकत असताना आपल्याला लॉंगिट्युडनल वेव्स वगैरे सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की जर एखादा स्टोन आपण घेतला आणि तो जर का पाण्याच्या सरफेसवरती जर का आपण टाकला तर त्याच्यावरती काही वेव्स तयार होतात. त्याच पद्धतीने एखादी स्ट्रिंग घेतली, एक स्ट्रिंग एक सपोर्टला आपण कनेक्ट केलेली, आपण जर का ती शेक केली, स्ट्रिंग जर का त्या ठिकाणी जर हलवली तर त्याच्यावरती सुद्धा काही वेव्स, काही तरंग आपल्याला तयार झालेले दिसतात. लाईट इज ऑल्सो अ टाईप ऑफ वेव्ह कॉल्ड द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. प्रकाश जो आहे हा सुद्धा एक प्रकारे विद्युत चुंबकीय तरंगांपासून, लहरींपासून बनलेला आहे. Gamma rays, X-rays, ultraviolet rays, infrared rays, microwave and radio waves are all different types of electromagnetic waves.
Astronomical objects emit these waves and we receive them using our instruments. Astronomical bodies continuously emit different types of the waves, okay, that is the X-rays, ultraviolet rays, infrared rays. All these rays are in the form of waves, and we trap these waves with the help of our instruments. All our knowledge about the universe has been obtained through these waves. ह्या वेव्हमधून आपल्याला जे युनिवर्सचं जे नॉलेज आहे हे सगळे ह्या वेव्हच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतं. ग्रॅव्हिटेशनल वेव्स आर अ व्हेरी डिफरंट टाइप्स ऑफ वेव्स. आता आपलं जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे किंवा हे ग्रॅव्हिटेशनल ज्या वेव्ज आहेत त्या वेगळ्या प्रकारच्या वेव्ज आहेत. दे हॅव बीन कॉल्ड द वेव्ज ऑन द फॅब्रिक ऑफ स्पेस अँड टाईम. या जे वेव्ज आहेत त्यांना म्हटलं जातं वेव्ज ऑन द फॅब्रिक ऑफ स्पेस अँड टाईम. आइन्स्टाईन प्रेडिक्टेड देअर एक्झिस्टन्स इन 1916. आइन्स्टाईनने 1916 मध्ये हे प्रेडिक्शन केलेले. दीज वेव्स आर व्हेरी वीक अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिटेक्ट देम. अतिशय वीक वेव्स आहेत या आणि त्या डिटेक्ट करणं फार डिफिकल्ट आहे. डिटेक्ट देम सायंटिस्ट हॅव कन्स्ट्रक्टेड एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स to detect the gravitational waves emitted by astronomical sources. Among these, LIGO, that is a Laser Interferometric Gravitational Wave Observatory, is the prominent one. Exactly after 100 years of their prediction, scientists detected these waves coming from an astronomical sources. Indian scientists have contributed significantly in this discovery. This discovery has opened a new path to obtain the information about the universe. युनिवर्सची माहिती मिळवण्यासाठी त्याचा खूप उपयोग झाला की जे 1916 मध्ये प्रेडिक्ट केलं होतं की ज्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आहेत त्या स्पेस अँड टाईमच्या फॅब्रिकवरती असणाऱ्या वेव्ज आहेत त्या खूप वीक आहेत की ज्या इन्स्ट्रुमेंटच्या द्वारे सहजासहजी ट्रॅप करता येत नव्हत्या. अशा प्रकारच्या ज्या वेव्ज आहेत त्या वीक असल्यामुळे ते इन्स्ट्रुमेंट त्यांना कॅप्चर करू शकत नव्हतं. परंतु जे लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी जी आहे त्यांनी अशा प्रकारे सक्सेसफुल करून दाखवलं आणि अशा प्रकारच्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्ज आपल्याला आता अभ्यासता येतात किंवा त्या आहेत हे त्या ठिकाणी सिद्ध झालं. ओके, सो हे फक्त तुमच्या माहितीसाठी होतं. नाव द नेक्स्ट कन्सेप्ट दॅट इज फ्री फॉल. पुढची जी कन्सेप्ट आहे ही फ्री फॉल ही कन्सेप्ट आहे. आता फ्री फॉल म्हणजे नेमकं काय? Take a small stone, hold it in your hand. Which force are acting on the stone? जेव्हा तुम्ही त्या स्टोनला हातामध्ये धरलेले त्यावेळेस which force is acting on this stone? That is your muscular force. Now release the stone. What do you observe when you release the stone? That stone starts moving towards the surface of the earth as the gravitational. As soon as you leave it, the gravitational force increases. जेव्हा तुम्ही तो स्टोन तुमच्या हातामध्ये धरलेला आहे त्यावेळेस तुमच्या मस्क्युलर फोर्समुळं तो स्टोन त्या जागेवर आहे. याचा अर्थ त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही आहे असं नाही आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती आहे परंतु तुमच्या मस्क्युलर फोर्समुळे तो स्टोन जो आहे तो तुमच्या हातात आहे. जेव्हा तुम्ही त्याला रिलीज करणार, जेव्हा तुम्ही त्याला सोडून देणार त्यावेळेस तो जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होईल आणि तो स्टोन खाली पडायला सुरुवात होईल. व्हॉट डू यू ऑब्झर्व? इट स्टार्ट्स फॉलिंग. व्हॉट आर द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर यू रिलीज इट? When you hold it, two types of the forces act on it. Number one, that is your muscular force, and the second, that is the gravitational force. When you release it, again two types of the forces acts on it. First one, that is the gravitational force, no doubt, and the second one is a frictional force that is acted by the air or the beyond force. Beyond force जो एअरने हवेने त्या ठिकाणी लावलेला आहे. असे दोन फोर्स म्हणजे तो स्टोन तर खाली पडणार त्याच्यामध्ये काही डाऊट नाही, पण याचा अर्थ हवा त्याला विरोध करणार नाही असं नाही. हवेचा काही ना काहीतरी विरोध सहन करूनच तो स्टोन मग खाली पडणार आहे. म्हणजे याच्यावरती दोन प्रकारचे फोर्स त्या ठिकाणी परत एकदा ॲक्ट असतील. वी नो दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू द अर्थ ॲक्ट्स ऑन ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. व्हेन वी वेअर होल्डिंग द स्टोन इन आवर हँड, द स्टोन वॉज एक्सपिरियन्सिंग दिस फोर्स but it was balanced by the force that we were applying on it in the opposite direction. As a result, the stone remained at rest. जेव्हा आपण हातामध्ये तो होल्ड केलेला आहे स्टोन त्यावेळेस त्याच्यावरती जे दोन फोर्स ॲक्ट आहेत ते एकमेकांना त्यांनी काय केलेलं आहे? बॅलन्स केलेलं आहे. मस्क्युलर फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याच्यामुळे तो हातामध्येच आहे. वन्स वी रिलीज द स्टोन,
from our hands, the only force that act on it is the gravitational force of the earth, and the stone falls down under the influence. Whenever an object moves under the influence of the force of gravity alone, it is said to be falling freely. ओके, आता या ठिकाणी पहा, जेव्हा आपण स्टोन सोडून दिला त्यावेळेस त्याच्यावरती जर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर ॲक्ट होत असेल, मी तुम्हाला सांगितलं की तिथं दोन फोर्स ॲक्ट होतील. एक तर त्या बियॉन्ड फोर्स जो हवेचा राहील, पण तो दगड जो आहे त्याचं मास जास्त आहे, त्याच्यामुळे त्या बियॉन्ड फोर्स जो आहे, बियॉन्ड फोर्सचा त्याचा एवढा काही त्याचा विरोध त्याला होणार नाही. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं त्या ठिकाणी असणारं जे काय ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसवरती येईल आणि अर्थच्या सरफेसवरती स्ट्राईक होईल, हिट होईल. ओके, बट वेन ॲन ऑब्जेक्ट फॉल्स ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अलोन, जर एखादं ऑब्जेक्ट हे केवळ आणि केवळ ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समध्ये जर का खाली पडत असेल, देन दिस इज कॉल्ड एज अ फ्री फॉल, ऑर वी कॅन से दॅट दिस ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रीली. त्यावेळेस ते ऑब्जेक्ट मुक्तपणे खाली पडत असेल असं आपल्याला म्हणता येईल. बट इट इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम, हे फक्त व्हॅक्यूममध्ये पॉसिबल होऊ शकतं. तुम्ही आता तुमच्या टेरेसवरती गेलात आणि तिथून एखादा दगड जर का खाली सोडला तर त्याला तुम्ही फ्री फॉल म्हणू शकत नाही. फ्री फॉल कधी होईल? इफ ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट ऑन इट, जर त्याच्यावरती फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर ॲक्ट होत असेल तरच आपण त्याला फ्री फॉल म्हणू शकतो. Thus the released stone is in a free fall. In a free fall, the initial velocity of the object is zero and goes on increasing due to the acceleration due to gravity of the earth. During the free fall, the frictional force due to air opposes the motion of the object, and the beyond force also act on the object. Thus, true free fall is possible only in a vacuum. Okay, so true free fall जो आहे तो फक्त आणि फक्त आपल्याला व्हॅक्यूम मध्ये दिसू शकतो. बाकी इतर वेळी त्याच्यावरती जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स राहील त्याच पद्धतीने त्या ऑब्जेक्टवरती जो आहे ते इतरही जे फोर्स आहेत, एअरचा जो बियॉन्ड फोर्स वगैरे जो असेल तो सुद्धा त्याच्यावरती राहील. त्याच्यामुळे फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन अ व्हॅक्यूम. फ्रिक्शनल फोर्स असेल, बियॉन्ड फोर्स असेल ते त्याला अपोज करतील, त्यामुळे तर त्याला फ्री फॉल म्हणता येत नाही. फॉर अ फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट, the velocity on reaching the earth and the time taken for it can be calculated by using the Newton's equations of motion. For a free fall, the initial velocity small u is equal to 0 and the acceleration a is equal to g. Thus we can write the equations as, so when an object is falling freely under the influence of a gravity alone, then its initial velocity is 0. म्हणजे तुमच्या टेरेसवरून तुम्ही एखादा दगड जर का खाली सोडला, आणि असं आपण कन्सिडर करू की तुम्ही हे स्टोन खाली सोडत असताना तो तुमच्या जेव्हा हातात आहे त्यावेळेस त्याची असणारी जी इनिशियल वेलॉसिटी आहे ती इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, आणि जेव्हा तुम्ही त्याला सोडून दिल्याच्या नंतर त्याची वेलॉसिटी वाढत वाढत जाणार आहे. अँड वेन इट हिट्स द ग्राउंड, वेन इट स्ट्राईक द ग्राउंड, इट्स वेलॉसिटी विल बी मॅक्झिमम. जेव्हा तो जमिनीवरती आदळेल त्यावेळेस त्याची वेलॉसिटी ही मॅक्झिमम असणार आहे. आता याची जी वेलॉसिटी वाढत जाते, ही वाढत जाणारी जी वेलॉसिटी, इट इज बिकॉज ऑफ द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. स्मॉल जी जी आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे, त्याच्यामुळे ही वेलॉसिटी वाढत वाढत जाईल. मग याची जी काही मोशन आहे या मोशनमध्ये यांनी किती वेळामध्ये ते डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, किंवा तो कुठल्या वेळेला कुठल्या डिस्टन्सवरती असणार आहे, किती अंतरावरती असणार आहे, हे आपल्याला इक्वेशन्स ऑफ मोशन जे आपण पाहिले होते, न्यूटनचे 3 इक्वेशन ऑफ मोशन जे आहेत त्याच्यावरून आपल्याला फाइंड आउट करते. तिथं फक्त आपल्याला इनिशियल वेलॉसिटी u इज इक्वल टू 0 घ्यायचं आहे आणि ॲक्सलरेशन इज इक्वल टू स्मॉल जी, दॅट इज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी घ्यायचं आहे. मग असं जर घेतलं तर आपण त्या ऑब्जेक्टची जी काही मोशन आहे ती मोशन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्या ऑब्जेक्टची मोशन कॅल्क्युलेट करण्यासाठी काय, मग आपल्याकडं फॉर्म्युला v इज इक्वल टू gt, v इज इक्वल टू u प्लस at, हे पहिलं इक्वेशन होतं. इथं u 0 आहे आणि a च्या ऐवजी g घेतले त्याच्यामुळं 0 प्लस gt म्हणजे v इज इक्वल टू gt. सेकंड, s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर असं होतं. इथं u 0 असल्यामुळे काय झालं, हाफ gt स्क्वेअर. तिसरं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू u 0 आहे त्याच्यामुळं 2gs. सो हे 3 इक्वेशन्स ऑफ मोशन जे आहेत हे आपल्याला त्या फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट जे किंवा कुठले एखादं ऑब्जेक्ट जे उंचावरून खाली पडते त्याला त्याची मोशन प्रेडिक्ट करण्यासाठी आपल्याला हे 3 इक्वेशन वापरता येते. For calculating the motion of an object thrown upward, acceleration is negative, that is in the direction opposite to the velocity, and it's taken to be minus g.
जर एखादा ऑब्जेक्ट खालून जर वरती फेकलं तर त्या ठिकाणी जे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी जे घ्यायचे ते स्मॉल जी निगेटिव्ह आहे. द मॅग्निट्यूड ऑफ स्मॉल जी इज द सेम बट द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस बिकॉज ऑफ दिस निगेटिव्ह ॲक्सलरेशन. जीची व्हॅल्यू सेम राहते तर त्याची व्हेलॉसिटी डिक्रीज होत जाते, कमी कमी होत जाते आणि एका पॉईंटला जाऊन ती झिरो होते. द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट आर मुव्हिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थ. Moon and the artificial satellite are moving only under the influence of the gravitational field of the earth, thus they are in a free fall. जेव्हा चंद्र फिरतोय पृथ्वीच्या भोवती किंवा मग उदाहरणार्थ एखादा ऑब्जेक्ट आहे सॅटेलाइट आहे ती पृथ्वीच्या भोवती फिरते किंवा इतर जे ग्रह सूर्याच्या भोवती फिरतात, ही जी काय मोशन आहे इट इज ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी. ही फक्त ग्रॅव्हिटीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच होते. सो त्या मोशनला आपल्याला फ्री फॉल असं म्हणतात. हां, फ्री फॉल म्हणजे पडायलाच पाहिजे ती वस्तू असं काही नाही आहे. पण इफ अ ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी, ते ऑब्जेक्ट कसंही मूव्ह होतं आहे पण ते फक्त जर का ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जर का ते मूव्ह होत असेल तर त्याला आपण फ्री फॉल असं म्हणतो. आलं का लक्षात? समजलंय का? फ्री फॉल ही कन्सेप्ट कळाली का तुम्हाला? या ठिकाणी अजून एक आहे तुमच्या माहितीसाठी दिलेले. द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी इज द सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट्स ॲट अ गिवन प्लेस ऑन द अर्थ. दस एनी टू ऑब्जेक्ट इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर मासेस ऑर एनी अदर प्रॉपर्टीज व्हेन ड्रॉप्ड फ्रॉम द सेम हाईट अँड फॉलिंग फ्रीली विल रीच द अर्थ ॲट द सेम टाईम. म्हणजे कुठल्याही दोन वस्तू जे असतील त्यांचं वस्तुमान काही असू द्या, त्यांच्या प्रॉपर्टीज काय असू द्या, प्रत्येक याच्यासाठी जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे स्मॉल जी जी आहे ती स्मॉल जी ही सेम आहे. म्हणजे आपण आधी स्मॉल जीचं जे एक्सप्लेनेशन आपण जे दिलं त्याच्यामध्ये आपण हे सांगितलं होतं की स्मॉल जी इज इंडिपेंडंट ऑन द मास. ती मासवरती डिपेंड असू शकत नाही किंवा असत नाही. त्याच्यामुळं दोन वेगवेगळ्या वस्तुमानाच्या वस्तू जर का तुम्ही उंचावरून जर खाली सोडल्या तर दोन्ही वस्तू एकाच वेळेस जमिनीवरती येऊन आदळणार. When dropped from the same height, the falling freely will reach the earth at the same time. Galileo is said to have performed an experiment around 1590 in the Italian city of Pisa. He dropped two spheres of the different masses from the leaning tower of Pisa to demonstrate that both spheres reached the ground at the same time. Galileo ने हा एक्सपेरिमेंट केलेला आहे 1590 मध्ये की त्यांनी जो पिसाचा जो काय मनोरा आहे, जो टावर आहे, त्याच्यावरून दोन वेगवेगळ्या वस्तुमान असणाऱ्या वस्तू खाली सोडल्या होत्या आणि त्या दोन्ही एकाच वेळेस जमिनीवरती येऊन आदळतील हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं होतं. व्हेन वी ड्रॉप अ फिदर अँड अ हेवी स्टोन ॲट द सेम टाईम फ्रॉम हाईट दे डू नॉट रीच द अर्थ ॲट द सेम टाईम. मग आता त्या मासवरती जर अवलंबून नाही आहे किंवा मासवरती जर डिपेंड नाही आहे असं जर आपण म्हणलं तर मग एखादं पीस आहे, पक्षाचा पीस आहे आणि एक दगड आहे, ते जर दोन्ही सारख्या उंचीवरून जर का सोडले तर दोन्ही वस्तू एकाच वेळेस जमिनीवरती येऊन आदळतील का? तर उत्तर आहे नाही. पक्षाचा जो पीस आहे तो पीस कदाचित उशिरा येईल आणि दगड आधी खाली आदळेल. मग आता यांनी एक्सपेरिमेंट करून दाखवला किंवा यांनी सांगितलं की मासवरती डिपेंड नाही आहे. दोन वस्तू जर समान उंचीवरून जर सोडलेल्या असतील वेगवेगळ्या वस्तुमानाच्या तर त्या एकाच वेळेस जमिनीवरती आदळल्या पाहिजेत. मग पीस आणि दगड हे तर एकाच वेळेस जमिनीवरती आदळत नाही. तर या ठिकाणी जो फिदर आहे दॅट फिदर एक्सपिरियन्सेस अ बियॉन्ड फोर्स अँड अ फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अँड देअरफॉर फ्लोट्स अँड रिचेस द ग्राउंड स्लोली लॅटर दॅन द हेवी स्टोन. या ठिकाणी काय होतं की जो पीस आहे, जे फिदर आहे, पक्षाचा जो पीस आहे, इट एक्सपिरियन्सेस सम बियॉन्ड फोर्स. तो वजनाने हलका आहे त्याच्यामुळे त्याला काहीतरी बियॉन्ड फोर्स एक्सपिरियन्स करतो आणि त्या बियॉन्ड फोर्समुळं तो उशिरा येईल खाली आणि दगड आधी खाली आदळेल. पण जर तुम्ही हे दोन्ही गोष्टी जर व्हॅक्यूममध्ये जर केल्या, यूट्यूबवरती त्याचा एक व्हिडिओ आहे, यूट्यूबवरती जर तुम्ही याचा व्हिडिओ जर का चेक केला तर त्याच्यामध्ये इतकं सुंदर डेमॉन्स्ट्रेशन त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की एक पक्षाचा पीस आहे आणि एक दगड आहे आणि दोन्ही वस्तू एकाच वेळेस व्हॅक्यूममध्ये समान उंचीवरून जर का खाली सोडल्या तर बोथ द ऑब्जेक्ट हिट्स द ग्राउंड ॲट अ सेम टाईम. एकाच वेळेस दोन्ही ऑब्जेक्ट ग्राउंडवरती एकाच वरती हिट होतील. म्हणजे या ठिकाणी त्यांना फक्त इतकंच एक्सप्लेन करायचं आहे, whatever the mass of an object, whatever the properties of an object, its acceleration due to gravity will be same. त्याचं acceleration due to gravity जे असणार आहे, स्मॉल जी असणार आहे ती कायम काय असणार आहे, सेम असणार. आले लक्षात?
Okay. The beyond and the frictional forces on the stone are much less than the weight of the stone and does not affect the speed of the stone much. Recently, scientists performed this experiment in a vacuum and showed that the feather and the stone indeed reach earth at the same time. हे मी सांगतो बघा, इथं बघा, इथं लिंक पण दिली त्यांनी, यूट्यूबचं ॲड्रेस दिलेलं आहे बघा, तुम्ही याच्यावरती चेक करून पहा. त्याला जर तुम्ही क्लिक केलं किंवा तो जर का URL तुम्ही जर का टाकला तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की दोन्ही वस्तू एकाच वेळेस आढळतात आणि त्या ठिकाणी असणारी जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही सेम आहे दोन्ही वस्तूच्या बाबतीत. ठीक आहे, समजलं आहे? ओके, ठीक आहे. राहिलेला जो भाग आहे आपण तो उद्याच्या तासात बघू आणि उद्याच्या तासात थोडंसं डिस्कशन करू. तो नेक्स्ट चॅप्टर आता आपल्याला काय घ्यायचं आहे